सहज सोपे गणित अध्यापन या प्रकल्पांतर्गत मूलभूत गणित सत्र मालिकेची आपण सुरुवात केली. या सत्र मालिकेचं हे 8वं सत्र आहे. मागच्या सत्रामध्ये आपण घातांक आणि घातांकावरचे जे काही क्रिया आहेत त्याविषयी आगाशे सरांसोबत चर्चा केली होती. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून वर्ग, कारण वर्ग ही एक मूलभूत संकल्पना आहे आणि वर्गासोबतच्या बऱ्याचशा अशा गमती जमती आहे करण्यासारख्या. आगाशे सर त्यात नक्कीच तुम्हाला सांगतीलच आणि मुलांना पण ह्या गमती जमती करण्यात मजा येईल असंही वाटतं. त्यामुळे वर्ग आणि वर्गमूळ याविषयी आज आगाशे सर आपल्याशी संवाद साधणार आहे. तर आधीच आपला भरपूर वेळ झालेला आहे, तर मी आगाशे सरांना विनंती करते की त्यांनी सत्राची सुरुवात करावी. हॅलो, ऐकू येते? हो, येते सर. हा, शिक्षक बंधू भगिनींनो, वर्ग आणि वर्गमूळ हा एक सर्व प्रकरणात लागणारा विषय आहे. वर्ग समीकरणात लागतं, नंतर महत्व मापन मध्ये लागतं, त्रिकोणमितीमध्ये लागतं, क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ मध्ये लागतं, पायथागोरस मध्ये लागतं. त्या सगळीकडे वर्ग आणि वर्गमूळ हा विशेष विषय आहे. त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. त्यातला पहिला भाग म्हणजे संख्याचा वर्ग म्हणजे काय हे आपण काल पाहिलं. ते विद्यार्थ्यांना समजून दिलं आपण की 5 गुणिले 5 म्हणजे 5चा वर्ग, 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग, मग 49 गुणिले 49 म्हणजे 49चा वर्ग. असं कुठलीही संख्या असली, अगदी 111चा वर्ग तरी 111 गुणिले 111 हे आपलं तत्व ठरलं. पण मग काही वेळा हे वर्ग प्रत्यक्ष गुणाकार करून करायच्या ऐवजी त्याचे शॉर्टकट मुलांना आपण समजून सांगितले पाहिजे. ते शॉर्टकटचेच मी पहिल्यांदा आपल्याशी शेअर करणार आहे. कदाचित आपल्याला माहीत असतील, ते माहीत असलेले विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवायचे. याचा पहिला शॉर्टकट आहे, जर संख्येच्या एककाच्या घरात 1 हा अंक असेल, म्हणजे कोणत्या संख्या? 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या सगळ्या संख्या अशा आहेत की ज्या संख्येच्या एककाच्या घरात 1 आहे. यांचे वर्ग मांडताना शॉर्टकट काय? पहिल्यांदा 1 मांडायचा, उजव्या बाजूला एककाच्या घरात 1 मांडायचा. आता आपण 21चा वर्ग करून पाहू, 31चा करू, 11चा करू, 41चा करू, असे 4 वर्ग मी करून दाखवतो. 11चा वर्ग करायचा आहे तर पहिल्यांदा 1 मांडा, पाठीमागे अंक आहे, आता 11 म्हणजे 1च आहे, त्याची दुप्पट करायची मागं मांडायची म्हणजे 2 झाले, आणि त्याच्या पाठीमागे 1चा वर्ग लिहायचा म्हणजे 1, त्यामुळे उत्तर येतं 121. पुन्हा बघा, 1 लिहायचा, पाठीमागा जो अंक असेल त्याची दुप्पट लिहायची 2, आणि पाठीमागा अंक आहे त्याचा वर्ग लिहायचा म्हणजे 121. आता 21चा करूया, 1 लिहायचा, 2 ची दुप्पट 4, 2चा वर्ग पण 4, त्यामुळे 441. 31चा करूया, 1, 3 ची दुप्पट 6, 3चा वर्ग 9 म्हणजे 961. 41चा करूया, 1, 4 ची दुप्पट 8, 4चा वर्ग 16 म्हणजे 1681. त्यामुळे एककाच्या घरात 1 असेल तर वर्ग या पद्धतीने होतात. आता 51चा वर्ग कसा होतो बघा. 51 असेल तर 1चा वर्ग 1 पहिल्यांदा लिहायचा, 5 आहेत, 5 ची दुप्पट 10. हा, हॅलो, ऐकू येते ना? ऐकू येते? हा, हो सर, 5 येतंय. हा, येतंय, ऐकू येतंय. 5 ची दुप्पट 10, मग 10 शी 0 हाताला 1, आणि 5चा वर्ग 25 आणि 1 26, म्हणून 51चा वर्ग 2601 येतो. याच पद्धतीने 61चा वर्ग, 71चा वर्ग, 81चा वर्ग, 91चा वर्ग करता येतो. 91चा करून पाहू, शेवटी लिहायचा 1, 9 ची दुप्पट 8, 9 ची दुप्पट 18, 18 8 हाताला 1, 9 81 आणि 82. म्हणजे एककाच्या घरात 1 असेल तर वर्ग करण्याचा कार्यक्रम सोपा. प्रत्यक्ष गुणाकार न करता हा वर्ग करता येतो. पहिला गट, पहिला एककाच्या घरात 1, 11, 21, 31, 41 हे सगळं करून पहा, आणि मुलांना रोज द्यायचं. मध्ये मध्ये जेव्हा हप्ता असेल जातो त्या वर्ग त्यांच्याकडनं करून घ्यायचे, हे माहित पाहिजे. दुसरा गट आहे एककाच्या घरात 5. एककाच्या घरात 5 अंक असेल तर वर्ग करणं खूप सोपं आहे. शेवटी नेहमी 25 येते. 15चा वर्ग तरी शेवटी 25, 25चा वर्ग तरी शेवटी 25, आणि त्यामुळे शेवटी 25.
आता 15चा वर्ग करू, 25चा करू, 35चा करू, बाकीचे सगळे तुम्हाला लक्षात येतील. 15 अंक आहे 1, त्या 1च्या पुढचा अंक आहे 2, 1 आणि 2चा गुणाकार करायचा, पाठीमाग मांडायचा, म्हणून 225. 25चा वर्ग करूया. 25चा वर्ग म्हणजे शेवटी 25 मांडायचे, पाठीमाग अंक 2 दशकाच्या घरात, 2च्या पुढचा अंक 3, 2 आणि 3 यांचा गुणाकार 6, 625. 35चा वर्ग करूया. शेवटी लिहायचे 25, 3च्या पुढचा अंक 4, 3 चौक 12, 1225. 45चा वर्ग करूया. शेवटी लिहिते 25, 4च्या पुढचा अंक 5, 4 25. या पद्धतीनं 95 पर्यंतचे वर्ग करता येतात. 95चा कसा करायचा? शेवटी लिहिते 25, 9, त्याच्या पुढची संख्या 10, 9 आणि 10 90, त्यामुळे 90 25. या पद्धतीने एककाच्या घरात 5 हा अंक असेल तर वर्ग करणं सोपं, एककाच्या घरात 1 हा अंक असेल तरी वर्ग करणं सोपं. त्यामुळे दोन्ही टेक्निक मुलांना आपण पहिल्यांदा समजून सांगायची, म्हणजे एककाच्या घरात 1 आणि एककाच्या घरात 5चा विषय संपला. ओळीन सुद्धा वर्ग करता येतात. 31चा वर्ग आता आपण केला 961, कारण काय 1, 3ची दुप्पट 6 आणि 3चा वर्ग 9, 961. आता 32चा वर्ग जर करायचा असेल तर 31चा वर्ग अधिक 31 अधिक 32 एवढंच काम करायचं. 31चा वर्ग अधिक 31 अधिक 32 म्हणजे येतं 1024. पुन्हा 33चा वर्ग करायचा असेल तर 1024 अधिक 32 अधिक 33. त्यामुळे असे ओळीनं सुद्धा वर्ग करता येतात. म्हणून हे 3 शॉर्टकट आपण पहिल्यांदा लक्षात ठेवूया. एककाच्या घरात 1 हा अंक, एककाच्या घरात 5 आणि हे वर्ग करणं. हे मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं की शेवटी मी पुन्हा एकदा त्याची रिवाइज करेन, पण हा भाग आपल्याला पुढे बऱ्याच ठिकाणी एककाच्या घरात 5 आणि ओळीनं वर्ग करणं. आता काही ज्या संख्या आहेत त्यांचे वर्ग करताना मोठी मजा येते बरं का. म्हणजे उदाहरणार्थ 41 ते 49 याचे वर्ग, 41चा वर्ग आपल्याला 1681. आता काय करायचं? 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असे एका खाली एक मांडायचे. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24. मग पुढे काय लिहिलं? 81 आलं ना, 41चा वर्ग म्हणजे 9चा वर्ग आला 81. आता खाली 8चा वर्ग लिहायचा, म्हणजे 17च्या वेळी 64, त्याच्या खाली 18 आला, 18च्या वेळी 7चा वर्ग लिहायचा 49, त्याच्या खाली आला 19, 19च्या वेळी लिहायचं 6चा वर्ग म्हणजे 36, 20च्या वेळी लिहायचं 25. या पद्धतीनं ओळीनं उलटे वर्ग लिहायचे. मग 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 64, 7चा वर्ग 49, 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग लिहिताना फक्त 9 न लिहिता 09 लिहायचं, 2चा वर्ग लिहिताना 4 न लिहिता 04 लिहायचं आणि 1 न लिहायचं. म्हणजे आपल्याला 41 ते 49 हे वर्ग असे मिळतात. पुन्हा एकदा बघूया. 41 म्हणजे 1681 आला, मग 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 असे ओळीनं लिहायचे 49 पर्यंत येतं ते. आणि मग 9चा वर्ग खाली 8चा वर्ग, त्याच्यापुढे 7चा वर्ग, त्याच्यापुढे 6चा वर्ग असं लिहित जायचं. तीच गोष्ट 90 ते 99चे वर्गांची होते बघा. 90चा वर्ग झाला की 91चा वर्ग आपला मागाशी आला होता 90 25 होय ना. मग 90 25 आल्यानंतर पुढे काय करायचं? जर 90 25 आला 90चा वर्ग, 90 81 82 सॉरी 82 25 90 90 91चा वर्ग केला तर 9 90 25 म्हणजे 91चा वर्ग 90 25. आता पुढे काय करायचं? 92 94 96 असं हे करता येतं. तीच गोष्ट 81 ते याचा वर्ग करायचा आहे. याच पद्धतीने करतात. आणि म्हणून हे वेगवेगळे शॉर्टकट वेगवेगळ्या वेळी वापरले. तसा आणखी एक शॉर्टकट सांगतो. 11 ते 20 चे वर्ग कसे करायचे? 11चा वर्ग झाला 121 म्हणजे काय केलं? 1 लिहायचा आणि 11 ने 1 12 लिहायचे 121. 12चा वर्ग करायचा का? 2चा वर्ग लिहायचा 4, 12 आणि 2 14 लिहायचे. 13चा वर्ग करायचा का? 3चा वर्ग 9 आणि 13 आणि 3 16 लिहायचे. 14चा वर्ग करायचा का? 4 लिहायचे. 4चा वर्ग लिहायचा 16 आणि 14 आणि 4 18, त्यात 16चा हातचा 1 म्हणजे 196. या पद्धतीनं. पण हे सगळे शॉर्टकट आपल्याला हळूहळू कळतात. पण याची मुळातली कल्पना जी आहे ती म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे ही मुलांना सांगायची आणि ती
दरवेळी गुणाकार करायला लागू नये म्हणून हे सगळे शॉर्टकट सांगितले. त्याचे 2 शॉर्टकट खूप महत्वाचे. एककाच्या घरात 1 आणि एककाच्या घरात 5. ते महत्वाचे असल्यामुळे पुन्हा एकदा सांगतो. एककाच्या घरात 1 असेल तर या सर्व संख्यांच्या एककाच्या घरात वर्गाच्या 1च लिहायचा आहे. पाठीमागा जो अंक असतो त्याची दुप्पट लिहायची आणि पाठीमागचा अंक असतो त्याचा वर्ग लिहायचा. हे काम आपण करणार 11 पासून 91 पर्यंतच्या वर्गाचं. आणि 5 असेल तर शेवटी लिहायचे 25. पाठीमागा जो अंक असतो तो आणि त्याच्या पुढचा अंक यांचा गुणाकार करायचा तो मागे लिहायचा. 15चा वर्ग 25 लिहिले, 1च्या पुढे अंक 2 म्हणून 1 आणि 2चा गुणाकार 2. 25चा वर्ग केला, शेवटी लिहिले 25. 2च्या पुढचा अंक 3, व्यतिरिक्त 6 लिहिलं. या पद्धतीने सगळे वर्ग होतात. तुम्ही हे सगळे करून पाहिले असतील, तुम्हाला हे कळलेही असतील. जर कळले नसले तर पुन्हा आपण जेव्हा मध्यंतर घेऊ त्यावेळी त्याच्यावर चर्चा करता येईल. खरा महत्वाचा विषय असा आहे की आपल्याला बऱ्याच वेळा एखादी संख्या पूर्ण वर्ग आहे का नाही हे पटकन कळत नाही. वर्ग केल्यावर कळेल ते वेगळं, पण हा पूर्ण वर्ग आहे का नाही आणि असला तर कशाचा आहे, कोणत्या संख्येचा आहे आणि ते कसं ओळखायचं, याचं जे तंत्र आहे ते जर विद्यार्थ्यांना कळलं तर बी वर्ग वजा 4ac वर्ग समीकरणात पहा, वर्ग समीकरणात बी वर्ग वजा 4ac जे विवेचक असतं ना त्याच येणारं उत्तर हे जर पूर्ण वर्ग आलं तर आणि फक्त तरच त्या त्रिपदीचे अवयव पडतात. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना अवयव पद्धतीने हे काढा, वर्ग समीकरण सोडवा हा जो विषय असतो त्या ठिकाणी त्या त्रिपदीचे अवयव पडतात का नाही का मलाच पाडता येत नाही हे कळत नाही. म्हणून बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आणि ती किंमत जर पूर्ण वर्ग असेल तर त्या त्रिपदीचे नक्की अवयव पडतात. आता पूर्ण वर्ग जर काढायचा असेल तर ह्या युक्त्या कळल्या पाहिजेत की एखाद्या संख्येचा वर्ग हा आहे का नाही हे कसं काय ओळखायचं. म्हणून आपला भाग 2, एखादी संख्या कोणत्या तरी संख्येचा पूर्ण वर्ग आहे का नाही यासाठी पुन्हा काय करायचं, मुलांच्याकडनं लिहून घ्यायचं. 10चा वर्ग 100, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900 हे सगळं ते बरोबर लिहितात. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 इथपर्यंत वर्ग लिहून घ्यायचे. 10चा वर्ग 100, 20चा 400, 30चा 900, 40चा 1600 असे वर्ग लिहून झाले. मग आता समजा एखादी संख्या घेतली 1369 हा पूर्ण वर्ग आहे का नाही हे मला ठरवायचे. तर पहिल्या प्रथम पाहिजे 1369 कुठे येत आहेत तर ते 900 आणि 1600 याच्या मध्ये येतात. हे आपण वर्ग सगळे लिहिले की कळतं की 100, 400, 900, 1600 मग याच्यामध्ये येतात 900 आणि 1600 मध्ये. म्हणजे पहिल्यांदा कळतं की हे प्रकरण सगळं 30 ते 40 मध्ये असलं पाहिजे. आता पुढचा एक महत्वाचा विषय कळला की या मुलांना कुठल्याही संख्या ही वर्ग आहे की नाही आणि वर्ग असल्यास कोणाचा आहे ते पटकन ओळखता येतं. अगदी सामान्य विद्यार्थी सुद्धा ते पटकन करू शकतो थोड्याच्या सरावाने. यासाठी आणखी काय करायचं बघा, संख्येच्या एककाच्या घरात जर 1 असेल तर वर्गाच्या एककाच्या घरात 1च असतो, लक्षात ठेवायचं. संख्येच्या एककाच्या घरात 2 असेल वर्गाच्या एककाच्या घरात 4 येतात. संख्येच्या एककाच्या घरात 3 असेल वर्गाच्या एककाच्या घरात 9 येतात. संख्येच्या एककाच्या घरात 4 असेल वर्गाच्या एककाच्या घरात 6 येतात आणि संख्येच्या एककाच्या 5 असेल तर इकडे पण 5 येतात. हे पहिलं कळलं. पण आता संख्येच्या एककाच्या घरात 6 असले तरी वर्गाच्या एककाच्या घरात 6 येतात. म्हणजे संख्येच्या एककाच्या घरात 4 किंवा 6 असले तर वर्गाच्या एककाच्या घरात 6 येतात. संख्येच्या एककाच्या घरात 3 किंवा 7 असले वर्गाच्या एककाच्या घरात 9 येतात. संख्येच्या एककाच्या घरात 2 किंवा हे असले 2 किंवा 8 तर 2 2 4 आणि 8 8 64 4 येतात. हे सगळं असं लिहून द्यायचं. संख्येच्या एककाच्या घरात 1 किंवा 9 असले तर वर्गाच्या एककाच्या घरात 1च येणार कारण 1चा वर्ग 1 आणि 9 81 सुद्धा 1. आणि मग हे तक्ता लिहून दिल्यावर 1 आणि 9 एककाच्या घरात असतील तर वर्ग संख्येच्या एककाच्या घरात 1, संख्येच्या एककाच्या घरात 2 किंवा 8 असतील वर्ग संख्येच्या एककाच्या घरात 4, संख्येच्या एककाच्या घरात 3 किंवा 7 असतील वर्ग संख्येच्या एककाच्या घरात 9, संख्येच्या एककाच्या घरात 4 किंवा 6 असतील वर्गाच्या एककाच्या घरात 6. हे झाल्यावर मुलांना असं म्हणायचं याचा अर्थ असा की वर्गाच्या एककाच्या घरात कोण आहे, 1 तरी आहे किंवा 4 तरी आहे किंवा 9 तरी आहे किंवा 6 तरी आहे किंवा 5 तरी आहे. म्हणजे 1 4 9 6 5 या 5 अंकापैकी जर एककाच्या घरात अंक नसेल
तर ती संख्या नक्की पूर्ण वर्ग नाही. संख्येच्या वर्ग जे दादा आपण म्हणतोय पूर्ण वर्ग आहे का नाही, तर त्याच्या एककाच्या घरात 1 तरी पाहिजे, नाहीतर 4 तरी पाहिजे, नाहीतर 6 तरी पाहिजे. कळतंय? असे अंक पाहिजेत. म्हणजे 1, 4, 6, 9, 5 या 5 अंकापैकी जर एककाच्या घरात असेल तर आणि फक्त तरच ती संख्या वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ वर्ग आहे असं नाही, पण वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ 19 एककाच्या घरात 9 आहे, कुठे वर्ग आहे? असण्याची शक्यता आहे असं म्हटलं. पण जर 1, 4, 9, 6 आणि 5 हे जर एककाच्या घरात नाहीत तर ती संख्या नक्की पूर्ण वर्ग नाही. म्हणजे पूर्ण वर्ग असणे नाही हे आपल्याला कळलं. आता शेवटचा भाग फक्त राहिला. पुन्हा आपण त्या 1369 कडे येऊ की 1369 30 ते 40 मध्ये आली हे कळलं. एककाच्या घरात 3 असेल तर शेवटी 9 येतात. एककाच्या घरात 7 असेल तरी शेवटी 9 येतात. म्हणजे ती संख्या एक तर 30 असली पाहिजे, नाही तर 37 असली पाहिजे. म्हणजे अजून आपण कॉम्पॅक्ट आलो 33 किंवा 37. शेवटचा भाग राहिला 35चा वर्ग आपण मागाशी करून पाहिला. तो 35चा वर्ग येतो 1225 आणि 1225 पेक्षा 1369 ही मोठी असल्यामुळे ती संख्या नक्की 37 असेल. आणि त्यामुळे फक्त 37चा वर्ग करून पाहतात. 1369 आलं तर बरोबर, नाही तर ती पूर्ण वर्ग नाही. या पद्धतीने आपल्याला करता येतं. आणखी एक उदाहरण घेतो म्हणजे हा विषय स्पष्ट होईल. समजा एखादी संख्या आहे की जिचा वर्ग आपला 324 आहे. तर 324 आहे म्हणजे 10चा वर्ग असतो 100, 20चा वर्ग असतो 400. ती संख्या 100 आणि 400 याच्या मध्ये आहे. कार्यक्रम पाहिला म्हणजे संख्या असली पाहिजे 10 ते 20च्या मधली, म्हणजे 11, 12, 13 अशी असली पाहिजे. 324 म्हणजे संख्येच्या एककाच्या घरात 2 तरी असले पाहिजे, नाहीतर संख्येच्या एककाच्या घरात 8 तरी असले पाहिजे. म्हणजे ती संख्या 12 तरी असली पाहिजे, नाहीतर 18 तरी असली पाहिजे. आणखी शोध लावला. आता 15चा वर्ग येतो 225. 324 हे 225 पेक्षा मोठे आहे म्हणून ती संख्या नक्की 18 असली पाहिजे. त्यामुळे मुलांना पूर्ण वर्ग आहे का नाही हे ठरवायचं असेल तर ही युक्ती उपयोगी पडते आणि ती बऱ्याच ठिकाणी लागते. कारण नाही तर मग वर्गमुळात द्यावं लागतं. वर्गमुळात 72, वर्गमुळात 83, ते वर्ग आहेत की नाही हे जर कळलं नाही आणि वर्ग असले तर अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवता आले नाही तरी सूत्र पद्धतीने उत्तर काढून उलटे उलटे गेले की अवयव पद्धतीने उदाहरण येतं. आणि त्यामुळे वर्ग आणि वर्गमूळ हा विषय विशेष विद्यार्थ्यांना यावा लागतो. तो बऱ्याच ठिकाणी उपयोग पडणारा विषय आहे आणि म्हणून यातली कल्पना सांगितली. यातली मुळातली कल्पना संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे. आता एक भाग आणखी काल सांगितलेला पुन्हा उल्लेख करतो. वर्गमूळ काढताना 1369 वर्ग आहे बरोबर, मग त्याचं वर्गमूळ काढताना नुसतं 37 न लिहिता काल म्हटल्याप्रमाणे अधिक किंवा वजा 37 लिहितं. कारण ऋण संख्येचा वर्गही अधिक असतो आणि धन संख्येचा वर्गही अधिक असतो. त्यामुळे हे सगळा विषय हा आता मी जो बोलतो थोडक्यामध्ये तो तुमच्या कानावर घातला. आपण याच्यावर चर्चा करू की याविषयी तुम्ही जर काही प्रयोग केले असतील तर, आणि मग आता कुठं कुठं कसा कसा उपयोग होतो ते बोलूया. कारण वर्ग आणि वर्गमूळ हा बऱ्याच ठिकाणी लागणारा भाग आहे. तर आपण काही या संबंधात प्रयोग केले असले तर फक्त अनम्यूट करून बोला म्हणजे मला ऐकू. कोणी आहे? नाही सर, अजून सध्या तरी कोणी नाहीये याच्या विषयी. ओके ना, म्हणजे एवढा विषय बऱ्यापैकी समजला आहे. आता आपण जो विषय घेणार आहोत तो बऱ्याच विद्यार्थ्यांना त्रिपदीचे अवयव पाडता येत नाही. आणि त्रिपदीचे अवयव पाडता येत नाहीत याचं एकमेव कारण त्यांना त्या मधल्या संख्या फोड लिहिता येत नाही. एवढा गुणाकार आणि तेवढी बेरीज हे त्यांना येत नाही. एक तर ते यायला पाहिजे, यासाठी काय करायचं ते पहिल्यांदा सांगतो. आणि समजा असं काही विद्यार्थी आपल्याला भेटले की आता त्यांना या स्टेज नंतर ते येणं शक्य नाही, पण उदाहरण सोडवायचं त्या अवयव पद्धतीनं सोडवायचं अशी अट आहे, तर मग त्यांनी काय करायचं हा दुसरा विषय सांगतो. पहिला विषय म्हणजे त्यांना पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारावरनं आता दोन कोणत्याही संख्यांची बेरीज करता येते, गुणाकार करता येतोय, वजाबाकी करता येते आणि भागाकार करता येते. या चारही क्रिया आहेत. आता आपण उलटा विषय म्हणलं, मी मनात दोन संख्या धरल्या आहेत,
त्यांच्या गुणाकाराला ऋण चिन्ह आहे, तर त्या संख्यांच्या चिन्हासंबंधी निष्कर्ष काय काढता येईल असा प्रश्न पहिला विचारायचा, की विद्यार्थ्याचं उत्तर आलं पाहिजे त्या दोन संख्यांची चिन्ह विरुद्ध असली पाहिजेत, कारण गुणाकाराला ऋण चिन्ह आहे. निष्कर्ष पहिला. मी मनात दोन संख्या धरल्या आहेत, त्यांच्या गुणाकाराला धन चिन्ह आहे. निष्कर्ष काय? त्या दोन्ही संख्येची चिन्ह समान असली पाहिजे, असा पहिला निष्कर्ष येईल विद्यार्थ्यांना. मग पुढचा, मी मनात दोन संख्या धरल्या आहेत, त्यांच्या बेरजेला ऋण चिन्ह आहे. निष्कर्ष काय? विद्यार्थ्यांना आपण शिकवत आहे की बेरीज करा, वजाबाकी करा, काही आहे, पण शेवटच्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आणि त्यामुळे ज्या अर्थी बेरजेला ऋण चिन्ह आहे त्या अर्थी त्यातल्या मोठ्या संख्येला चिन्ह वजा असलं पाहिजे. हे दोन्ही त्यांचं तयार झाल्यावर मग आता मी प्रश्न विचारला, मी मनात दोन संख्या धरल्या आहेत, त्यांचा गुणाकार ऋण आहे आणि बेरीज पण ऋण आहे, तर संख्या संबंधी निष्कर्ष काय काढता येईल? हे सगळे निष्कर्ष त्यांच्याकडनं नुसतं घ्यायचे, मग संख्या घेऊ आपण. मग आता इथे काय, गुणाकार ज्या अर्थी ऋण आहे त्या अर्थी संख्यांची चिन्ह विरुद्ध असली पाहिजे. बेरीज ज्या अर्थी ऋण आहे त्या अर्थी त्यातल्या मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण असलं पाहिजे. आणि चिन्ह विरुद्ध आहे त्यातल्या मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे, म्हणजे लहान संख्येचं चिन्ह धन असलं पाहिजे. हे त्यांना एकदा कळलं की गुणाकार आणि बेरजेवरनं संख्या ठरवणं हे फार अवघड नाही. मग काय करतं, समजा एक उदाहरण घेऊया आपण, की गुणाकार आहे ऋण 24, ऋण 24 आहे गुणाकार, बेरीज आहे ऋण 10, तर संख्या ठरवा. ज्यांचा गुणाकार आहे ऋण 24 आणि बेरीज आहे ऋण 10, तर संख्या ठरवा. मग आपण काय करतो, ऋण 24 गुणाकार आहे का, पहिल्यांदा ऋण चिन्ह काढून टाकायचं. त्यांना म्हटलं फक्त 24 गुणाकार विचारात घ्या आणि ते 24चे मूळ अवयव पाडा. 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 3 असे अवयव येतात. आणि मग जोड्या पाडा की ज्या जोड्यांचा गुणाकार 24 आहे. मग 6 आणि 4 ही एक जोडी येते, 8 आणि 3 ही एक जोडी येते, 12 आणि 2 ही एक जोडी येते आणि 24 आणि 1 ही जोडी येते. या सगळ्या जोड्या त्यांच्या लिहून घ्यायच्या ज्यांचा गुणाकार 24 आहे. मग आता चिन्ह ऋण आहे त्याचा विचार करू. मग ऋण चिन्ह आहे म्हणून जर 6 4 जोडी घेतली तर ते ऋण 6 धन 4 तरी असतील किंवा धन 6 ऋण 4 तरी असतील. 12 आणि 2 घेतली तर ऋण 12 धन 2 तरी असतील, धन 12 ऋण 2 तरी असतील. अशा सगळ्या जोड्या चिन्ह सह लिहायच्या आणि या सगळ्या लिहून झाल्यानंतर मग बेरजेचा विचार करायचा. तो पण बेरजेचा विचार करायचा नाही. या सगळ्या जोड्या झाल्या, आता बेरीज किती आहे, ऋण 10 आहे. म्हणजे मग लक्षात येतं की एवढ्या सगळ्या जोड्या असल्या तर इथली एकच जोडी कामाची आहे, ती म्हणजे ऋण 12 धन 2. हा त्यांच्यानं सराव करून घ्यायचा. तो सराव अन्य ठिकाणी सुद्धा उपयोगी पडतो, म्हणून हे करावं. जर त्यांना समजा विद्यार्थ्यांना अगदी मार्चच्या पेपरापर्यंत गुणाकार आणि बेरजेवरनं संख्या ओळखता आल्या तर ते खूप ठिकाणी उपयोगी पडतं. त्रिपदीच्या अवयवात सुद्धा सोपं जातात. म्हणून हा विषय पाहिला. पण आपल्या म्हणण्याप्रमाणे समजा काही विद्यार्थी असे की इतका प्रयत्न केला, खाटाटोप केला, तरी पुढे येणाऱ्या परीक्षेत जर ती वेळेवर होणार असेल तर इतक्या लवकर हा कार्यक्रम होईल की नाही, म्हणून त्याची दुसरी युक्ती सांगून मुलांना आता ऋण बी वजा बी अधिक किंवा वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4 छेदात 2 या सूत्रावरून किंमत काढता यायला लागली. त्याचं उत्तर काढता यायला लागलं एक्स. कारण त्याचा सर्व काही नुसती चिन्हाचा वापर करून करायचा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याचं उत्तर येते. बरं त्यात वर्गमूळ का पूर्ण वर्ग आहे का नाही तेही कळतोय, त्यामुळे तो विषय नाही. आता फक्त काय पूर्ण वर्ग आहे म्हणजे ते त्रिपदीचे अवयव पडत असणार, येत नाही तर एवढंच येत नाही. मग आता त्याची सुरुवात कशी करायची? समजा माझं उत्तर आलं x बरोबर 2 किंवा x बरोबर 3, तर उलट जायचं. म्हणजे x बरोबर 2 किंवा x बरोबर 3 पहिल्यांदा यायचं. म्हणून x वजा 2 बरोबर 0 किंवा x वजा 3 बरोबर 0. मग त्याच्यावरची पायरी काय, x वजा 2 गुणिले x वजा 3 बरोबर 0. मग x वजा 2 आणि x वजा 3 चा गुणाकार करायला घ्यायचा, म्हणजे तो x वर्ग येतो, शेवटचा अधिक 6 येतो आणि मध्ये वजा 2x वजा 3x येतात. म्हणजे त्यांना जे वजा 5x ची फोड वजा 2x वजा 3x पाहिजे त्याशी उलटे क्रमाने जायचं. म्हणजे किंमत पासून उलट वरच्या पायरीपर्यंत गेलं की आपल्या दुसऱ्या नंबरच्या पायरीला आपण येतो आणि मग ते उदाहरण पुन्हा उलट लिहायचं. जर त्यांना हे येत नसेल तर, कारण त्यांना किंमत काढता येते, कारण हा सगळा भाग म्हणजे केवळ त्यांना किमती काढता येतात पण अवयव पद्धतीने येत नाही त्रिपदी, त्याला हा उपयुक्त प्रकार आहे. म्हणून हे मुद्दाम अवश्य आपण करून पाहू. हा वर्ग आणि वर्गमूळच्या बाबतीत एक आवश्यक भाग आहे. दुसरा एक विषय, समजा चुकून विद्यार्थ्यांना वर्ग आणि वर्गमूळ घेतला, बरोबर हे काढता आलं आणि पटपट वर्ग करता आले, तरी पण आणखी एक विषय विद्यार्थ्यांना कायमचा सांगून ठेवू, वर्गमुळा पुरताच नाही तर सर्वत्र
की जिथे जिथे मला शक्य आहे तिथे तिथे मी बीजगणितातल्या गुणधर्मांचा वापर करेन आणि आकडेमोड कमीत कमी करायचा प्रयत्न करेन. उदाहरणार्थ एक काटकोन त्रिकोण दिला आहे आणि त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण दिला आहे 61, एक बाजू दिली आहे 60, तर दुसरी बाजू ठरवा असा विषय आहे की कर्ण दिला आहे 61, एक बाजू दिली आहे 60, दुसरी बाजू ठरवा. आपण नेहमी सारखं म्हणणार किती बाजू x मानू, 60चा वर्ग अधिक x चा वर्ग म्हणजे 61चा वर्ग, कारण पायथागोरसचा गुणधर्म म्हणजे x वर्ग बरोबर 61चा वर्ग वजा 60चा वर्ग इथपर्यंत आपण म्हणतो. पण मग मुलांना 61चा वर्ग करण्याचा मोह होतो, 60चा वर्ग करण्याचा मोह होतो. हे मोठे वर्ग करताना वजाबाकी करता मग एक तो वर्ग चुकतो किंवा वजाबाकी चुकते, ते चुकलं तर वर्गमूळ निघत नाही. यासाठी आपण उपाय काय करणार आहोत, तर ए वर्ग वजा बी वर्ग याचे अवयव सरळ पडतात ए अधिक बी ए वजा बी, हे आपल्याला माहिती. मग त्याचा वापर करायला शिकू. म्हणजे मग 61चा वर्ग वजा 60चा वर्ग याचा वर्ग करत न बसता आपण म्हणणार 61चा वर्ग वजा 60चा वर्ग म्हणजे 61 अधिक 60 एका कंसात येतील, 61 वजा 60 दुसऱ्या कंसात येतील. त्यातले 61 वजा 60चं उत्तर एकच येते. 61 अधिक 60 तर 121 आलं. 121 गुणिले 1 म्हणजे 121. त्यामुळे वर्गांची वजाबाकी करून एकदम उत्तर मिळतं 121. तो वर्ग 11 आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे ती बाजू 11 येते. त्यामुळे वर्गांची वजाबाकी करण्याचा प्रसंग आला तर शक्यतो आपल्या मुलांना वर्ग उत्तम करता येत असले आणि वर्ग कशा तिथे ओळखता येण्याचं कौशल्य असलं तरी सुद्धा वर्ग करण्याचे टाळावे. आणखी एक उदाहरण बघा की जिथे पण असं आहे 113 दिलाय कर्ण, 112 दिले एक पद. 113चा वर्ग वजा 112चा वर्ग, इथं तर केवढे मोठे वर्ग आहेत. हे वर्ग आपण अशा वेळी जेव्हा मोठे मोठे वर्ग असतात ना तेव्हा मुलांना एकदा गुणाकार करून भागत नाही, ते एकदा गुणाकार करतात आणि तो बरोबर आहे का नाही हा तपासण्यासाठी पुन्हा एकदा करतात. ते दोन गुणाकार जर चुकून वेगवेगळे आले तर तिसऱ्यांदा करून पाहतात पहिला बरोबर का दुसरा बरोबर. यामध्ये वेळ तर जातो पण त्यांचं मानसिक एक त्यांना स्वास्थ्य बिघडतं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायच्या ऐवजी आत्मविश्वास जातो. म्हणून जिथे जिथे टाळता येतील तिथे अशा प्रकारची आकडेमोड टाळण्याचा प्रयत्न करावा. मग 113चा वर्ग वजा 112चा वर्ग, 113चा वर्ग करू नका, 112चा वर्ग करू नका, 113 अधिक 112 दुसऱ्या कंसात 113 वजा 112, पुन्हा 113 वजा 112चं उत्तर येते 1, 113 अधिक 112चं उत्तर 225 आणि त्यामुळे 225 पटकन वर्गमूळ काढता येते 15 म्हणून तिसरी बाजू 15. हे आपण युक्त्या वापरायला शिकूया त्यांना. जिथे जिथे वर्गांची वजाबाकी आहे तिथे शक्य तेथे वर्ग आणि करून वजाबाकी करायच्या ऐवजी एकदा ए अधिक बी एकदा ए वजा बी वापर. हे नुसतं तिथेच नाही उलट पण आहे बघा. म्हणजे मला 97 आणि 103 यांचा गुणाकार करायचा असेल तर 97 गुणिले 103 असं न करता 97च्या ऐवजी लिहू 100 वजा 3, 103च्या ऐवजी लिहू 100 अधिक 3 आणि 100 वजा 3 100 अधिक 3 यांचा वर्ग काय 100चा वर्ग वजा 3चा वर्ग. इथे मला वर्ग करणं सोपं आहे कारण 100चा वर्ग 10,000 माहितीये, 3चा वर्ग 9 माहितीये, 10,000 म्हणजे 9,991 असं पटकन उत्तर येतं. म्हणून अशा ज्या ज्या युक्त्या असतील त्या सगळ्या त्यांना सांगता आल्या पाहिजेत. यासाठी त्या सगळ्या युक्त्या आपण ज्या ज्यावेळी ते शिकवतो पाठ्यभाग की वर्गांच्या वजाबाकीचे अवयव यांचा गुणाकार त्यावेळी त्याचं उपयोजन म्हणून हे करू. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनात शंका येते हे सगळं कशासाठी शिकायचं, याचा नेमका उपयोग काय, तो नेमका उपयोग काय तो त्यांना आपल्याला सांगता आला पाहिजे. आणि त्यासाठी हा उपयोजन केलं म्हणजे मग मुलांना कळेल की अरे 113चा वर्ग 112चा वर्ग करणे आणि त्यांची वजाबाकी करणे हे काम कटकटीचे आहे आणि ती कटकट करून 225 उत्तर याची खात्री नाही. त्यापेक्षा हे बरं आहे 113 अधिक 112 113 वजा 112 असा जर विषय केला. कारण यामध्ये दुसरं कौशल्य तेही लक्षात ठेवा. आपल्याला मुलांना गणितातल्या सगळ्या मूलभूत गोष्टी यायला पाहिजेत नॉर्मल विद्यार्थ्यांना, हे आपण बघतोय. पण आपल्याकडे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी असतील त्यांना या कदाचित येत असतील पण त्याला वेळ लागत असेल तर गणितामध्ये अचूकता बरोबर गतिमानाचा पण आहे. स्कॉलरशिपचे विद्यार्थी जे पटापट करतात ना याचं कारण ते पटपट करता येण्यासाठी हे शॉर्टकट पण त्यांना माहिती पाहिजे. आणि म्हणून ही मूलभूत कौशल्य या मूलभूत संकल्पना त्यांच्या घडवत असताना त्याचबरोबर त्यांना हे शॉर्टकट सांगा म्हणजे या प्रत्येक शॉर्टकट मधलं लॉजिक किंवा गणिताचं कुठलं तत्व त्यासाठी वापरलेलं आहे हे त्यांना समजेल आणि त्या मूलभूत संकल्पना त्यांच्या अधिक दृढ होतील.
या दृष्टीने आपण प्रयत्न करू. म्हणून हा विषय मी मुद्दाम सांगितला, वर्गमुळाचा. आणखी एक भाग सांगायचा तत्पूर्वी आपल्या डोक्यात काही शंका पुन्हा आता आल्या असतील की आपण काही या संबंधात प्रयोग केले असतील तर पुन्हा 1-2 मिनिटं, नाही तर मला शेवटचा भाग सांगायचा. कोणाची काही डोक्यात शंका फक्त अनम्यूट करून विचारा, म्हणजे मला बोलता येईल आणि तुमचं बोलणं ऐकू येईल. शिक्षकांचं काही? तर एक प्रश्न होता चॅटबॉक्स मध्ये आलेला. हा चॅटबॉक्स मध्ये आला होता गांगुर्डे सर वर्गात, पण घन आणि घनमूळ बाबत त्यांना विचारायचं होतं. हा 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 ठीक आहे, तेही बोलतो मी. घन आणि घनमूळ म्हणजे काय? घन म्हणजे त्याच संख्येत 3 वेळा गुणणे. आणि मग घनमूळ काढायचं म्हणजे काय? बरोबर त्याच्या उलटी क्रिया करायची का नाही. घनमूळ म्हणजे वर्गमूळ काढताना आपण मूळ अवयव पाडले आणि त्यांचे 2-2चा गट केला की वर्गमूळ मिळाला. 2चा गट केला त्याच्याकरता एकदा 2, हो का नाही. आता घनमूळ काढताना 3चा गट करायचा, कारण आपलं कालच ठरलं की संख्या घातांक रूपात असेल तर घनमूळ काढणे म्हणजे घातांकाला 3 ने भागणे. म्हणजे थोडक्यात 3-3चा गट केला, 3 ने भागायचा आणि 3पैकी 1 घेतला म्हणजे 3चा गटच केला, असं केलं. आणि त्यामुळे मला जर समजा 27 आहेत तर 27चं घनमूळ 3 आहेत. कसं काय? तर 27 म्हणजे 3 गुणले 3 गुणले 3, 3दा 3 आहेत का? एकदा 3 म्हणजे घनमूळ. 216चे अवयव पाडले तर 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 3 गुणले 3 गुणले 3, पुन्हा 2चा एक गट करा, 3चा एक गट करा, म्हणजे 2 गुणले 3 6 आहेत. आणि त्यामुळे घनमूळ काढणे म्हणजे मूळ अवयव पाडायचेच. मूळ अवयव पाडताना फक्त 2-2चा गट केला, त्याच्याऐवजी 3-3चा गट करा म्हणजे घनमूळ निघतं. त्यामुळे घनमूळाच्या वेळी हाच प्रयोग करायचा. घन करायचा म्हणजे त्या संख्येने पुन्हा गुणायचं. एकदा गुणायचं पुन्हा एकदा गुणायचं. 2ला 2 ने गुणलं 4, 4ला पुन्हा 2 ने गुणलं की 8, असा तो विषय आहे. आणि तुमच्या मनात शंका असल्या तर नाही, आणखी एक भाग जो सांगायचा राहिला तो सांगणार फक्त. पण आपण शेअरिंग करू, पण काल जसं आपल्या चर्चा झाल्या, बऱ्याच लोकांनी त्यात भाग घेतला आणि काही नवीन युक्त्या सांगितल्या, तसंच आज तुम्ही काही आणखीन सांगितलं. कारण हे तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर आहात, प्रत्यक्षपणे वापरता आणि त्यामुळे वापरताना येणाऱ्या अडचणी त्यातले उपाय तुम्ही केलेले असतील तर ते सांगितलं तर आपलं मॉडेल तयार होईल एक, की जे आपल्याला पुढे वापरायचे, सगळ्या शाळांना आपण देणार. त्या दृष्टीने आपल्या काही कल्पना असल्या तर आवर्जून सांगा. सर एक प्रश्न होता. पेपर तपासताना एक अनुभव असा येतोय, समजा एबी वर्ग बरोबर 30 असते आणि मग खाली आपण म्हणतो दोन्ही वर्गमूळ घेऊन, आणि मग एबी वर्गाचा वर्गमूळ एबी लिहिती नाही, परत एबी वर्गच लिहितात आणि 25चं वर्गमूळ 5 बरोबर लिहितात, परंतु ते एबी वर्गाचा एबी वर्गच लिहितात. तर इथे आता काय करायचं? अनुभव आला. बरोबर आहे. याचं कारण त्यांना असं सांगायला हवं, कारण आपण इकडचं सांगतो 25चं वर्गमूळ 5 सांगतो. एक्स वर्गचं वर्गमूळ काढताना जसं की घातांक रूपात असेल आणि एक्स वर्ग लिहिलंय, डोक्यावर 2 न लिहिणे म्हणजे वर्गमूळ निघणे. 2x+3 कंसाचा वर्गचं वर्गमूळ किती? 2x+3, 2 लिहायचे नाहीत फक्त. हे त्यांना आपण स्पष्ट केलं तर एबीचा वर्गमूळ काढणे म्हणजे एबी लिहिणे आणि ते दोन्ही बाजूला काढायचं. कारण आपण कुठलीही क्रिया समीकरणामध्ये जी करतो ती डाव्या बाजूला जी करतो तीच उजव्या बाजूला करतो. उजव्या बाजूला वर्गमूळ काढायचं आणि डाव्या बाजूला काढायचं नाही, याला काहीच अर्थ नाही ना. मग डाव्या बाजूला वर्गमूळ काढायचं त्यांना माहितीये, पण एबीचा वर्गमूळ काय ते त्यांना कळत नाही. डोक्यावर 2 असले तर फक्त 2 न लिहिणे म्हणजे वर्गमूळ निघते, हे त्यांच्या डोक्यामध्ये पक्क आलं पाहिजे. मग अशा बऱ्याच संख्या घ्या. टी वर्गाचा वर्गमूळ किती? टी. टी वर्गाचा किती? पी. एक्स वर्गाचा किती? एक्स. 2x+3 कंसाचा वर्ग किती? 2x+3. हे त्यांच्याकडे लिहून घेतलं की त्यांच्या डोक्यात पक्क होईल. म्हणजे 7चा वर्ग लिहिलं तर वर्गमूळ 7 आणि 49 लिहिलं तरी 7. बघा आता 49चे वर्गमूळ 7 त्यांना माहितीये. मग 7चं वर्गमूळ 7चा वर्ग तर 7 झालं पाहिजे. डोक्यावर 2 लिहायचे नाहीत. डोक्यावर 2 लिहायचे नाहीत. जो वर्ग लिहिलेला असेल तर हा संस्कार करायला पाहिजे त्यांना वर्गमुळाच्या वेळी. आणखी एक विचारायचं होतं, ज्यावेळेस एखादी संख्या पूर्ण वर्ग आपल्याला फोड करायची असते, एक मूळ संख्या आणि एक पूर्ण वर्ग संख्या अशी फोड करतो आपण, तर त्यावेळेस थोडस मुलांना ते अडचणीचं फोड करताना. म्हणजे मला नाही कळला, प्रश्न नाही कळला. पूर्ण वर्ग आता 13चा वर्ग 169 आहे आणि 30 38 संख्या आहेत ना,
हा. 338 फोड करताना आपल्याला समजा 169 गुणिले किंवा 169 गुणिले 2 आणि मग आपण 13 बाहेर काढतो, वर्गमुळात 2 13 वर्गमुळात 2. हा. त्या फोड करताना थोडासा त्यांना असा प्रॉब्लेम येतो, एक मूळ संख्या आणि एक पूर्ण वर्ग संख्या. तेच मी आता बोलायचंय मला, म्हणजे पूर्ण वर्गच नव्हे. आता काय का बघा, यासाठी आपल्याला वर्गमुळाचं सोपं रूप शिकायचंय, त्यांना शिकवायचंय. वर्गमुळाचं सोपं रूप म्हणजे काय, वर्गमुळात 72 म्हणजे 6 वर्गमुळात 2 हे त्यांना सांगायचंय, हो का नाही? तुमचा प्रश्न बहुतेक तसाच आहे की वर्गमुळात 72 म्हणजे 6 वर्गमुळात 2. यासाठी काय करायचं, त्यांना संख्येचं वर्गमूळ काढायचं, म्हणजे त्या संख्येचे आत्तासारखे मूळ अवयव पाडायला लावायचे. समजा मला 18चं वर्गमूळ काढायचं, तर पाडा 18चे अवयव, ते 3 गुणिले 3 गुणिले 2. आता यातले 3 गुणिले 3चं वर्गमूळ निघतं आपल्याला माहितीये, जोडी असली की 1, पण 2चं निघत नाही. ज्याचं वर्गमूळ निघत नाही ते टोपी खाली टाकायचे, म्हणजे उत्तर येईल 3 वर्गमुळात 2. वर्गमुळात 18चं सोपं रूप येईल 3 वर्गमुळात 2. समजा 20चं वर्गमूळ काढायचे, वर्गमुळात 20, पुन्हा 20चे मूळ अवयव काढू. 20चे मूळ अवयव येतात 2 गुणिले 2 गुणिले 5. त्यातल्या 2 गुणिले 2च्या जोडी करता 2 लिहिता येतं, पण 5च्या जोडी चालत नाहीये, त्यामुळे 2 वर्गमुळात 5 असं त्याचं उत्तर येईल. ही त्यांना सवय ठेवायची. बरं, चांगला प्रश्न तुम्ही विचारत, मला एक बोलायचंच होतं, पण या अनुषंगाने पुन्हा, कारण बऱ्याच वेळा ते वजा बी अधिक किंवा वजा वर्गमुळात बी बरोबर 4/2 आहे, याचं त्यांचं उत्तर आणि मागचं उत्तर हे जुळत नाही. याचं कारण काय, त्यांचं आलं असं वर्गमुळात 44, तर ते वर्गमुळात 44 म्हणजे 2 वर्गमुळात 11 करायला लागतं, ते त्यांनी केलेलं नसतं, आणि तेव्हा त्यांचं उत्तर जुळत नाही बरोबर. म्हणून त्यांना ती सवय लावायची की असं कुठलंही असलं तर त्या संख्येचं वर्गमुळात असलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडा, त्यातल्या ज्याच्या जोड्या लागतील त्यांच्याकरता एकक अवयव बाहेर लिहा, आणि ज्यांच्या जोड्या लागणार नाहीत ते वर्गमुळात लिहा. वर्गमुळात 48. पुन्हा मूळ अवयव पाडू, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, शेवटी 48. म्हणजे 2 गुणिले 2 त्या करता 2 लिहा, 2 गुणिले 2 करता 2 लिहा, म्हणजे 4 होतात. 4 वर्गमुळात 3 असं त्याचं उत्तर येईल. आणि ही जर सवय लावली वर्गमुळातल्या सोपे रूप, म्हणजे त्याला करणीमध्ये मोठं नाव आहे, ए वर्गमुळात बी चे वर्गमुळात सी सारखे लिहा, मिश्र करणे, शुद्ध करणे, ते शब्द वगैरे सांगायचे भानगडीत पडायला नको. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ऑलरेडी तितके शब्द डोक्यात आहेत, त्यात हा शब्द नाही कळला तरी चालेल, त्यांना हेच सांगायचं. वर्गमुळात 12चे सोपे रूप जसे 2 वर्गमुळात 3 येते, वर्गमुळात 18चे जसे सोपे रूप 3 वर्गमुळात 2 येते, तसे या वर्गमुळातल्या संख्येचे सोपे रूप द्या. ज्याचं वर्गमूळ निघेल ते बाहेर ठेवा, निघणार नाही ते आत ठेवा. त्याकरता ती मूळ संख्याच असेल तरी असं नाही. पुन्हा एक लक्षात ठेवा, मगाशी तुम्ही म्हणला तसं मूळ संख्या असेल असं काय नाही सांगता येते. समजा 54 येतात, 54 तर 54 म्हणजे काय, 6 9 54, त्यातले 3 गुणिले 3चं वर्गमूळ 3 निघतंय, बघा नाही, पण वर्गमुळात 6 राहतात. 6 ही काही मूळ संख्या नाही, नसे नका. आपण अशा 2 संख्यात त्याचा वर्ग करायचा की एक असला पाहिजे पूर्ण वर्ग आणि दुसरा ज्याचं वर्गमूळ निघत नाही अशी संख्या, म्हणजे मग ते बरोबर होतं. आणि मग यासाठी मूळ अवयव पाडण्याचा पद्धत पाडली की त्यांचा कुठलाही घोटाळा होत नाही, कारण सगळ्यांच्या जोड्या लावल्या जातात. ज्याची जोडी लागणार नाही ते वर्गमुळाच्या चिन्हात लिहायचं, ज्याची जोडी लागेल ते वर्गमुळाच्या बाहेर लिहायचं. हा विषय आपल्याला बऱ्याच वेळा करावा लागतो, त्यामुळे तुमचा प्रश्न चांगला होता. खूप ठिकाणी हा गोंधळ मुलांचा होतो, आणि विशेषतः त्याच्यामुळे त्यांचं सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा, याचं मागचं उत्तर त्यांचं उत्तर काही जुळत नाही, आणि मग त्यांचा गोंधळ होतो, त्यांना वाटतं आपलं काहीतरी चुकलं. आणखी चांगला प्रश्न होता, कोणाच्या मनात याबद्दल शंका? फक्त अनम्यूट करून बोला. कोणाला काही शेअर करायचं आहे अथवा अजून काही प्रश्न असतील या विषयावरचे, वर्गमूळ या विषयावरचे? हॅलो. हा सर, तर त्या संख्यांचे वर्गमूळ काढण्याचे बरोबर अवयव तुम्ही छान सांगितलं, पण संख्यांच्या ज्यावेळेस आपण एक पूर्ण वर्ग पाहिजे आणि एक एकीचं वर्गमूळ नाही निघालं पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः आपण 1 ते 5 ह्या अंकांनी त्या संख्येला जर भागलं, आता 1 तर सोडून द्या त्यातला, पण 2 पासून साधारण 5 पर्यंत आपण तसं गेलो तर तसे सुद्धा अवयव पटकन सापडतात आपल्याला. बरोबर, वर्गमूळ निघतं आणि एक संख्या न निघणारी. बरोबर, साधारणतः अशी जर सवय लावली तर मुलं पटकन करतात. तेच करायचे. कारण त्या
मूळ अवयव पाडताना काय 1, 2, 3, 4 साधारणपणे 1 ते 9 पर्यंतच्या संख्या असतात. हा 1 ते 9. त्यांनी भागायचं कसं हे मुलांना माहित असतं पटकन. मोठ्या हो. संख्येचा भागाकार नाही येत. हम्म. आता त्यात एक विषय फक्त राहिला, तेवढा विषय सांगतो कारण तो आपल्याला वर्ग करायला सुद्धा एक सोपा आहे. हा तो म्हणजे भागाकार पद्धतीने वर्गमूळ जे आहे ना हा ते बऱ्याच मुलांना गडबड करतात तिथे. भागाकार पद्धतीने बरोबर. होय का नाही? हो आता काय पहिल्यांदा मुलांच्या मनात शंका येते की अहो सर कसं बसं प्रयत्न करून आम्ही आता अवयव पद्धतीने वर्गमूळ शिकलोय, आम्हाला जमायला लागलंय. ते भागाकार पद्धती नवीन काय सांगता येणार का आणखी? हा. गरज वाटली पाहिजे की भागाकार पद्धतीने वर्गमूळ शिकायचं तरी कशासाठी? त्यांची गरज अशी आहे त्यांना हे सगळे असे द्यायचे, अवयव पाडून त्यांना वर्गमूळ काढायला द्यायचं आणि मग एकदम विचारा 961 वर्गमूळ काढा, 1369 काढा, की त्यांच्या लक्षात आलं 1369 37 शिवाय कशाने भाग जात नाहीये. आपण 37 पर्यंत जाऊ शकणार नाही, म्हणजे मग तो वर्गमूळ कसं काढायचं? मग तेच आपल्याला विचारतात की सर याला काही दुसरी युक्ती आहे का? कारण हे काय अवयव पद्धतीने जमण्यातच नाटक नाही. 961 फक्त 31 भाग जातो. आणि मग त्यांना आपण ती वर्गमूळाची रीत सांगायची. ती वर्गमूळाची रीत सांगितल्यावर ती वर्गमूळाची रीत वर्गमूळ काढण्याची पक्की केव्हा होते? त्यांना त्याच्यावरनं वर्ग करायला लावले तर. आणि तो भाग इतका इंटरेस्टचा असतो की तुमच्या वर्गातले जवळजवळ सर्व विद्यार्थी 4 दिवसात 100 पर्यंतचे वर्ग या पद्धतीने करून दाखवतात. की रीत काय फक्त तुम्हाला सांगतो, अतिशय मस्त रीत आहे. समजा मला 87चा वर्ग करायचा आहे, तर आपण काय म्हणायचं? याचा अर्थ त्या संख्येचं वर्गमूळ जी कुठली वर्ग आहे त्याचं 87 असलं पाहिजे. मग आपला भागाकार पद्धतीने वर्गमूळ वर 87 लिहायचे. मग वर 87 म्हणजे आपण पहिले इथे होते मागं 8 लिहितो, इकडे 8 लिहितो. 8 आणि 8 याची बेरीज करतो इकडे, गुणाकार करतो इकडे 64. मग 64 वरती 7 घेतलेले असे पाहिजे. 64 8 आणि 8 16च्या वर 7 घेतले की 164 करते. आणि मग 164 गुणिले 7 यांचा गुणाकार खाली मांडायचा, तेवढाच वर आला पाहिजे. असं उलट मांडत गेलं की आज जी येते ती संख्येचा वर्ग येतो. या पद्धतीने त्यांचा सराव करून घेतला तर त्यांना वर्गमूळाचाही सराव होतो आणि वर्गमूळाच्या वेळी काय काय करायचं असतं भागाकाराच्या ती कृती पण त्यांच्या डोक्यात बसते. त्यामुळे भागाकार पद्धतीचं वर्गमूळ हे आपल्यापैकी ज्यांना ते कौशल्य येते त्यांना शिकवायचं आणि त्यांना शिकवून ते मग बाकीच्या सगळ्या मुलांना शिकवतात हळूहळू. पण त्यांना यात गंमत वाटते की संख्या दिली आहे त्याचा वर्ग जर करायचा असेल तेव्हा वर्गमूळाच्या पद्धतीने तो वर्ग उलटा जाऊन छान करता येतो. त्याला वेळ लागला तरी त्यांना ते आवडतं आणि बहुतेक सगळ्या संख्येचे वर्ग ते त्या पद्धतीने करायला बघतात. त्यामुळे भागाकार पद्धतीने वर्गमूळाची पद्धत सुद्धा त्यांना आत्मसात व्हायला मदत होते आणि त्याचा उपयोग पुढे 2चं वर्गमूळ काढा, 3चं काढा, ते अनंत अनावरती कसं येतं ते त्यांना समजून द्यायला सोपं जातं. आणखीन चांगले प्रश्न विचारताय. फक्त आपलं बोलणं असेल तर अनम्यूट करा एवढंच. बाकी ठीक आहे, सगळ्यांना हे योग्य वाटलं? कारण हे आपल्याला बऱ्याच वेळा लागतं, बीजगणितात लागतं, भूमितीतही लागतं आणि वर्गमूळ आलं नाही तर त्यांचा अर्थ. त्यामुळे हा विषय मुद्दाम आज घेतला होता, वर्ग आणि वर्गमूळ. त्याचे सोप्या युक्त्या पण घेतलेल्या. आणि काही काय नाही सर, छान. ओके मॅडम. हा सर. हा सर, नमस्ते. हा बोला. आता शेवटचं सांगितलेलं जरा रिपीट करा. हा ते काय, हा यासाठी आपण काय करतो, वर्गमूळ कसं काढतो बघा. समजा एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं तर आपण काय करतो, भागाकार पद्धतीचं वर्गमूळ. म्हणजे एक संख्या घेऊ आपण 324 समजा, तर पहिल्यांदा घेतो 3. मग अशी संख्या शोधतो की जिचा वर्ग 3 किंवा 3 पेक्षा कमी आहे अशी संख्या 1. मग वर लिहितो 1, डाव्या बाजूला 1, त्याच्या खाली 1, त्यांची बेरीज करतो खाली आणि गुणाकार करतो इथे. अशी ती पूर्ण वर्ग करण्याची पद्धत म्हणजे वर्गमूळ काढण्याची. त्या पद्धतीने इतकं काम केलं. आता पुढे काय करायचंय, इथे माझी बेरीज झाली 2, हो नाही, 1 आणि 1 2. आता मी पुढे अशी संख्या लिहिणार आहे की ती संख्या लिहिल्यावर ती संख्या आणि तोच अंक यांचा गुणाकार तो आला पाहिजे बरोबर. तो कसा आणायचा, आता बघा 324 पहिल्यांदा आपण लिहिलं 1 1, गुणाकाराला 1, बेरीज झाली 1, गुणाकाराला 1, 3तनं 1 गेला म्हणजे 2, 2 आलं त्याच्यावरती पुन्हा 24 ठेवायचे पुढचे, म्हणजे 2 आलं 24 म्हणजे 224 येतील. आता 2च्या पुढे किती ठेवले म्हणजे 24 येतील हे करायचं.
आणि मग ते बरोबर येतं की 8 ठेवा म्हणजे 28 8 24 2 होतात आणि 28 8 24 2 म्हणजे 8 8 वरती 8 लिहिले 28 आणि 8 36 येतात बेरीज आणि मग 18 2 36 याच्या बरोबर दुप्पट बेरीज येते आणि त्यांची वजाबाकी म्हणून येतं. अशी ती वर्गमूळ काढण्याची भागाकार पद्धत आहे. ती पद्धत जर आपल्याकडे फळा असतात का तर त्याने ती जास्त समजून देता आली असती. पण माझ्या व्हिडिओग्राफी जी आहे ह्याची पुणे विद्यापीठाच्या ह्याच्यात केलेली त्याची पद्धतही समजून दिलेली आहे. आपण त्याचा जरूर वापर करावा. तरीही काही शंका आल्या तर मी आपल्या वैयक्तिक फोनवर व्हॉट्सअपवर किंवा आपल्या ग्रुपवर त्या संबंधात लिहून पाठवीन फोटो काढून म्हणजे ते आपल्याला जास्त समजेल. आणि सर एक असा प्रश्न होता की उदाहरणार्थ 324 याचं वर्गमूळ काढायचं तर आपण मुलांना भागाकार पद्धतीने सांगताना उजवीकडून डावीकडे संख्येचे 2-2चे गट पाडायचे असं सांगतो. म्हणजे 24चा 1 आणि मग 3चा. तर त्याच्यामध्ये मुलं प्रश्न हा विचारतात की 2-2चेच गट का पाडायचे? याचं कारण काय माहितीये का? 2-2चा गट देण्याचं की कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढताना म्हणजे आपण हे करतो का नाही त्याला वर्गमूळ म्हणतो. ते वर्गमूळ कोणत्या संख्येचं येतं तर जनरली ती संख्या 2 अंकी असते. मग 2 अंकी नसेल तर ती 1 अंक येईल म्हणून शेवटी 1 अंक येतो आणि म्हणून त्याचे 2-2 हे आला तर त्याचा 1 अंक हे वर्गमूळ येतं म्हणून त्यांचे 2-2चे गट करायचे. ते 2-2चे गट करताना सगळ्यात शेवटचा अंक 1 आला तर तिथनं सुरुवात करायची नाहीतर 2 येतात असं ते होतं. मी त्याच्या संबंधातलं एखादं उदाहरण तुम्हाला सोडवून पाठवीन म्हणजे याच्यावर ग्रुपवरच पाठवतो मी यांच्याकडे पाठवतो म्हणजे ते तुम्हाला कळेल. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत किंवा शेअर करायचं आहे? सर आणि आणखीन एक की जेव्हा वर्गमूळ काढायची जी संख्या असते ती डेसिमल पॉइंट मध्ये असते तर त्यावेळेला वर्गमूळ काढायला मुलांना त्रासदायक होतं. बरोबर आहे. याचं कारण काय आपल्याला नेहमीच पूर्ण वर्ग असेल तर बाकी शून्य येते ना इथं ती कधीच येत नाही आणि त्यामुळे अनंत अनावर्ती होत जातं आणि अनंत अनावर्ती होत गेलं की ते मोठ्या मोठ्या संख्या येतात आणि मग त्याचे पाडे ते गुणाकार करणं हे त्यांना अवघड जातं म्हणून ते अवघड जातं बाकी काही नाही. त्याचा मुख्य मुद्दा आहे की नेहमीचे पूर्ण वर्ग असतात तिथे शेवटी शून्य बाकी येते आणि त्यामुळे ते पूर्ण वर्ग निघतो. पण जिथे पूर्ण वर्ग नसतो तिथे ते अनंत अनावर्ती होत जातं. मग कुठपर्यंत काढायचं मग 2 दशांशापर्यंत काढायचं. तिसरा अंक जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर अलीकडे एक ही जी नेहमीची रीत आहे तीच तिथे वापरायची. पण तरी त्यांना ते कंटाळवाणं होतं. याचं कारण उत्तर बाकी शून्य आली नाही भलं भलं मोठं काही व्हायला लागलं कारण पुढे जे 4 अंक 5 अंक असे होत जातात ना मग त्यांना गोंधळायला सुरुवात होते. होय ते म्हणतात ते बरोबर. ते भागाकार पद्धतीने वर्गमूळ दशांश पूर्णांकातलं आणखीनच कठीण आहे. 2चं वर्गमूळ काढताना सुद्धा त्यांना जड जातं 2 आणि 3चं वर्गमूळ. हो म्हणजे अपरिमेय संख्या शिकवताना आपण ज्या वेळेला 2चं किंवा 3चं वर्गमूळ भागाकार पद्धतीने करायला सांगून त्यांना दाखवतो की म्हणजे पुढे हे होत नाही. पण त्याची तुम्हाला सोपी युक्ती सांगतो तुम्हाला काय करायचं ते. कारण त्यांनी वर्गमूळ काढून त्यांना त्रास देण्यापेक्षा आपल्याला फक्त एवढाच भाग स्पष्ट करायचा असतो की हे अनंत अनावर्ती होतं. मग आपण आपल्याकडे मोबाईलवर जो कॅल्क्युलेटर असतो ना तिथं 2चं वर्गमूळ त्यांना नुसतं क्लिक केलं की दाखवायचं बघा इथं कुठले अंक रिपीट झाले 3चं वर्गमूळ बघा कुठे रिपीट झाले म्हणजे त्यांना लगेच कळतं की अनंत अनावर्ती होते. पण तो अनंत अनावर्ती होतो हा विषय ठसवण्यासाठी आपला तो खटाटोप आहे. पण त्यासाठी मी त्या खटाटोपासाठी बाकीचं त्यांना भागाकार ते इतके कंटाळतात की म्हणतात मग नाही कळलं तरी चालेल. त्याऐवजी असं करायचं की ते पटकन त्यांना वर्गमूळ काढून दाखवायचं कॅल्क्युलेटरवर ते निघतं आणि ते चांगले 10 अंक झाले तरी कुठलाही अंक रिपीट होते का ती ऑर्डर काही रिपीट होते असं होतं. आणखी हा सर हॅलो 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 सर तुम्ही आता जे सांगितलं की भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढताना आपण 2-2चे गट करतो तर त्याला एक्सप्लेनेशन आम्ही वेगळं द्यायचं किंवा वर्ग म्हणजे 2दा गुणाकार म्हणून 2-2चे गट करतो असं आम्ही सांगायचं. पण आता ते कळलं बाबा की का 2-2चे गट करायचे ते. पण आतापर्यंत आम्ही एक्सप्लेनेशन असं द्यायचं की बाबा वर्ग असल्यामुळे 2दा गुणाकार म्हणून 2-2चे गट एक्सप्लेनेशन दिलं जायचं. राहतो त्याला काय सांगणार तुम्ही ना नाही का शेवटी एक राहतो. आता 2-2चे कट करून राहिलेला अंक एकच ना मग असं तर त्याचं स्पष्टीकरण नीट देतात म्हणून हे सांगायचं असं.
हा हा असं करायचं. ओके. सर तरी तुम्ही एकदा पुन्हा रिपीट करता का की 2-2चे गट का करायचे, ह्याचं कसं लॉजिक मुलांना पटवायचं? हा, हा. काय होतं माहितीये का, कुठल्याही संख्येचा जो वर्ग आहे की नाही, हा म्हणजे तुम्ही पहिले 3 सोडा तर हा पुढचे सगळे संख्यांचे वर्ग हे 2-2च्या ह्याच्यात येतात. आणि हो एक अंक असला तरी त्याचा वर्ग केला की तो दशकाच्या घरात जातो. आणि त्यामुळे जर 2-2चे गट केले तुम्ही तर ते बरोबर होतं. म्हणून 2चे गट करा, त्यांना करून दाखवा की 3 असेल तर काय होईल, 4 असेल तर काय होईल, एकच अंक समजा आणि तो तिथे जातो. गट एक असा करून दाखवायचा. एक पहिल्यांदा समजा 324 आहे ना, 4 घालून पुढे 32 करा बरं, तर काय होतंय, तो काय चमत्कार होतोय ते त्यांना दाखवा. म्हणजे मग त्यांना बरोबर कळतं की 324 ला आपण 24 आणि 3 असा गट का केला, आणि त्याऐवजी 4 आणि, कारण आपण पुढे काय करतो, पहिलं हे झालं की 2-2 अंक खाली उतरवतो का नाही दरवेळी. हो हो आता हो तुम्ही पहिल्यांदा 2चा गट करा, मग एक तर एकच उतरवलं जाईल ना, आणि हो एक उतरवलं जात नाही. आपण नेहमी उतरवतो तर 2च्या ह्याच्यात उतरवतो, हो पण त्याचं वर्गमूळ बरोबर येतं. म्हणजे पण कुठलीही संख्या असेल ना, 3 पहिले 1 2 3 सोडा तुम्ही, पण पुढे 4 असेल तर 2 अंकी येतो, 5 असेल तर 2 अंकी वर्ग येतो. आणि त्यामुळे जर पुढचे 2 अंक उचलले नाहीत हम्म. तर घोटाळा होईल. म्हणून 2-2 उचलत गेलं. इव्हन आपण दशांश चिन्हाच्या पुढे सुद्धा 2-2 चिन्ह देतो बघा. म्हणजे हो पुढे हो हो 2 का द्यायचे, त्याचं कारण तोच आहे. तो जर हो तसा गट झाला नाही तर घोटाळा होईल असं. बरोबर आहे. हा ओके. हा हॅलो सर, मगाशी तुम्ही सांगितलं 97 आणि 103 यांचा गुणाकार, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की 100 वजा 3 आणि 100 अधिक 3, ह्याचं हा जरा परत सांगा ना. हा 97 गुणले 103 असं जेव्हा असेल ना, तेव्हा 97 आणि 103चा मी मध्यबिंदू घेतला, तो येतो 100, हो का नाही. मग 97च्या करता लिहितो 100 वजा 3, 103 करता लिहितो 100 अधिक 3. म्हणजे तो थोडक्यात 100 वजा 3 आणि 100 अधिक 3 यांचा गुणाकार आहे. पण ए अधिक बी ए वजा बी यांचा गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग येतो, हो का नाही. म्हणजे त्याचं उत्तर ना 100चा वर्ग वजा 3चा वर्ग, आणि 100चा वर्ग 10,000 पटकन कळतो, 3चा वर्ग 9 कळतो, आणि 10,000 वजा 9 याचं उत्तर 9,991 पटकन येतं. आणि त्यामुळे असं जर केलं कुठलंही, म्हणजे तुम्हाला समजा 51 गुणले 49 हे करायचंय, तर म्हणायचं 50 अधिक 1 50 वजा 1, 50चा वर्ग वजा 1चा वर्ग, असं करता येतं पटकन. 68 गुणले 72 असं करायचंय, 70 अधिक 2 70 वजा 2, म्हणजे हे वर्ग पटकन येतात. कारण 70चा वर्ग कळतो आपल्याला 4,900, आणि 2चा वर्ग 4, 4,900 वजा 4, हे पटकन करता येतं. त्याऐवजी हा गुणाकार जर 72 गुणले 68 करायचा झाला तर वेळ लागतो. त्यामुळे असं करायचं. आणि ओके, थँक्यू सर. आणखीन कोणाच्या मनामध्ये? सर मी एक जे क्लासमध्ये माझ्या केलं ते एक फक्त शेअर करते की जसं बीजगणितामध्ये जे वर्ग म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर किंवा त्या पद्धतीचे जे हे सगळे आहेत, सो ते आणि वर्ग आणि वर्गमूळ असा जो चॅप्टर असतो आणि हा चॅप्टर असतो, सो मी माझ्या क्लासमध्ये ते दोन एकत्र घेते, म्हणजे एकमेकांना जोडून घेते. म्हणजे त्याच्यामध्ये नेहमी असं केलं ना, मग त्यांना एकमेकांचं असोसिएशन कळतं. जसं तुम्ही आता म्हणलं ना, हे सुद्धा की ए अधिक बी ए वजा बी यांचा गुणाकार करून घ्या आणि लगेच सांगा की ए वर्ग बी वर्गाचा ए वर्ग वजा बी वर्गाचे अवयव हे आहे, कारण ए अधिक बी ए वजा बी यांचा गुणाकार ए वर्ग वजा बी वर्ग. बऱ्याच वेळा तसं आपण करत नाही. तुमची ही पद्धत एकदम बरोबर आहे की समजा मला 3x वजा 5y याला गुणिले 2y करा बरोबर, 3x वजा 5y गुणिले 2y हा गुणाकार आधी करून घ्या, आणि त्या गुणाकाराचे हे अवयव येतात. मग 2y कंसात 3x वजा 5y आलेच पाहिजे ना, कारण यांचा गुणाकार ज्या अर्थी तो आहे त्या अर्थी त्याचे अवयव हे, पण आपण ते वेगळं शिकवतो, सर्व पदार्थ साधारण अवयव त्यावेळी ते शिकूया. त्यामुळे याचं काहीतरी असोसिएशन आहे हे त्यांना कळत नाही. ए अधिक बी कंसाचा घन म्हणजे ए घन अधिक बी घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग काय येतो, तर ए अधिक बी ए अधिक बी ए अधिक बी यांचा जर गुणाकार करून पाहिला आपण तर तो हा येतो. हे त्यांना कळत पाहिजे. गुणाकार आणि तुमचे अवयव हे एकमेकाच्या विरुद्ध आहे, तसं वर्ग वर्गमूळ एकमेकाच्या विरुद्ध आहे. या बीजगणितातल्या त्याचं असोसिएशन आहे काहीतरी, हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जर 17चा वर्ग करायचा आला ना तर 10 अधिक 7 कंसाचा वर्ग करून दाखवा की त्यांना पटकन कळेल की अरे हे बरोबर आहे, 10चा वर्ग करा 7चा वर्ग करा त्याची दुप्पट करा 2 दिवस, हे ते कळतं बरोबर त्यांना. आणि हे बीजगणित आणि अंकगणित याचं काहीतरी नातं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. त्या असोसिएशन सारखं दाखवत राहिलं पाहिजे. चांगलं बरोबर आहे, अगदी तसंच करायचं. असं जिथे जिथे आहे तसं एकाच वेळी हे दोन्ही सांगायचं.
मी आणखी एक घेतलं सोपं उदाहरण देतो एका मिनिटामध्ये की तुमचं हे असोसिएशन काय की लंबद्वैजक आपण शिकवतो काढायला. लंबद्वैजक शिकवतो तो वेगळा शिकवतो बरं. लंबद्वैजकाचे गुणधर्म केव्हा तरी वेगळे शिकवतो. ज्यावेळी लंबद्वैजकाचे गुणधर्म शिकवतो त्यावेळी लंबद्वैजक भौमितिक रचनाचा काढून घेत नाही आणि ज्यावेळी लंबद्वैजक काढून घेतो त्यावेळी तो गुणधर्म मुळीच सांगत. माझं म्हणणं आहे ज्यावेळी लंबद्वैजक काढून घ्याल ना त्याच वेळी लंबद्वैजक काढला की त्या लंबद्वैजक पी बिंदू घ्या, त्यांना पी आणि पी अंतर मोजायला लावा, ते सारखं येतं. मग त्यांना म्हणू द्या लंबद्वैजकाचा प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या अंतिम समदूर असतो. हा गुणधर्म तिथेच म्हणून टाकूया ना. म्हणजे त्यांना हे कळेल की आपल्या सिद्धतेतून येतं काहीतरी असोसिएशन आहे बरं काय गुणधर्म. ते बरं कळत नाही असं. त्या दृष्टीने असं असोसिएशन घेतलं हे उत्तमच आहे, तसंच घ्यायला पाहिजे. सर आणखीन एक यातलं उदाहरण सांगते की जसं 97चा वर्ग करायचा आहे तर आता 97चा वर्ग दोन प्रकारे मुलांना करता येतो, a+b होल स्क्वेअर किंवा a-b होल स्क्वेअर. बरोबर आहे. हा तर म्हणजे मग मुलांना मी दोन्ही प्रकारे करायला सांगते की 97ला आपण 90+7 असंही मांडू शकतो किंवा 100-3 असंही मांडू शकतो. तर याच्यातलं सोपं काय होतं ती पद्धत तुम्ही निवडा. म्हणजे त्यांना ऍट अ टाइम दोन गोष्टी करून त्यातलं सोपं काय निवडायचं हे कळतं. हे पण कळतं ना. पण दोन रीत मला माहिती माहित. आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगायचो की तुम्हाला मोटरसायकल चालवता येते, गाडी चालवता येते, ट्रक चालवता येते, सायकल चालवता येते. वापरायचं केव्हा काय ते मी ठरवेल. बरोबर. पण मला गाडी येतच नाही म्हणून सायकलवर जायचं हे बरोबर नाही. मला सर्व वाहनं येतील. तसे सर्व शॉर्टकट त्यांना शिकवून ठेवूया आणि ते शिकवलं की त्यांना एकमेकांचं असोसिएशन कळतं आणि मग गणितात किती गंमत आहे ती कळते. आता कसं होतं त्यांना गंमत नाही वाटत. ते आपलं आता काय आपला काहीतरी अभ्यास करतात ती गंमत वाटली पाहिजे. त्या दृष्टीनं हे असं केलं तर बरोबर आहे एकदम. आपलं नाव काय? हिमांगी जोशी. हिमांगी जोशी. ओके. त्यामुळे ठीक आहे. आज आपले 8वे सत्र झाले वर्ग आणि वर्गमूळ या विषयावरचे. आता एक अर्धा टप्पा आपला आज या सत्रमालिकेचा संपला आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण दिवाळीचा एका आठवड्याचा ब्रेक घेणार आहोत आणि पुढचे सत्र जे राहील ते आपले 21 नोव्हेंबरला राहील. तर त्याच्याविषयीची सूचना मी नंतर सर्क्युलेट करेनच. आगाशे सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही मार्गदर्शन खूप छान प्रकारे केलं वर्ग आणि वर्गमूळ याबद्दल. शिक्षकांनाही ते नक्कीच आवडलं हे चर्चासत्रावरून दिसूनच येत आहे. सर्व शिक्षकांना सहभागी होण्याबद्दल धन्यवाद आणि आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सत्राची समाप्ती झाली असं मी घोषित करते. आपण लॉग आउट होऊ शकता.